नमस्कार, मी रोहित पवार नुसता फिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भाऊच्या धक्क्यावरून तुमचं स्वागत करतो। रोरो फेरीचं जे टर्मिनल आहे तिथे आहे। मागे तुम्ही बघताय कोकणात जाणारी जी फेरी आहे ती उभी आहे। सो आपण या फेरीमधूनच आज प्रवास करणार आहोत। आपला जो प्रवास असणार आहे तो मांडव्यापर्यंतचा असणार आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर हीच फेरी आता कोकणात सुद्धा जाणार आहे। सो आतमधून फेरी कशी दिसते, काय काय ॲम्युनिटीज आहेत त्या आपण आतमध्ये जाऊन बघूया। चलो। ही बघा फेरी, आपण तिकीट काढतोय, म्हणजे तिकीट काढलेलं आहे ऑनलाईन। सो ते आपण चेक इन करणार आहोत। त्याच्या अगोदर म्हटलं एक तुम्हाला फेरी दाखवतो। सो ही नवीन फेरी आहे जी कोकणात जाणार आहे। आपण याच फेरीतून आज प्रवास करणार आहे। सो इथे कसं आहे की सिटिंग आहे, बसून जायचं आहे। जी जुनी M2M आहे ना, ते थोडंसं ओपन डेक वगैरे आहेत, त्याला इथे वाटत नाही आहे करून। आतमध्ये जाऊ तेव्हा आपण बघूयाच। 2 माणसं, एक बाईक। इथे आपलं चेक इन झालं, बॅग वगैरे चेक केली। आता आपण फेरीमध्ये जाऊया। सो इथून आपल्याला जायचं आहे असं। चलो। आता फेरीमध्ये चाललो आहे आणि इथे आता गाड्या उलट्या टाकायला लागत आहेत। सो नॉर्मल रोलो असते ना, त्याच्यात गाड्या उलट्या टाकायला लागत नाही। पार्क केलेली आहे। सो बऱ्यापैकी स्पेस आहे। आता गाड्या पण बऱ्यापैकी लागलेल्या आहेत। चलो आता वर जायचं आहे। इथून AC आहे पूर्ण। हे बघा, हे आहे पहिली कॅटेगरी तुम्हाला नंतर सांगतो। आता सध्या तरी पहिला आपली सीट जी आहे ती बघूया कुठे आहे ती। ही आहे दुसरी कॅटेगरी। सो इथे वॉशरूम्स आहेत, स्पेशियस आहे। आपल्याला वर जायचं आहे। आपली थर्ड आहे, म्हणजे थर्ड कॅटेगरी आहे। सो छान आहे। सो ही पूर्ण AC आहे। आता आपल्याला वर जायचं आहे। सो इथे या सीट ज्या आहेत त्या मी दाखवतो तुम्हाला, कुठली तरी सीट। सो ही अशी सीट आहे, सेम आहे सीट्स। आणि इथे तुम्हाला काही हवं असेल तर ते इथे मिळेल। आपण वर जाणार आहोत। सो आपल्यासाठी अजून एक वरचा टॉपचा आहे। तिकीट रेट आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोच, पण एक तुम्हाला अंदाज आला असेल सीटिंग कशी आहे ती। चला आता आपण चाललो आहे वर सेल्वियामध्ये। सो वर जायचं आहे। इथल्या ज्या सीट्स आहेत त्या दाखवतो तुम्हाला। सो ह्या रिक्लायनर सीट्स आहेत, कम्फर्टेबल बसून दाखवतो आता। 8 वाजून 4 मिनटं झालेत आणि फेरी आता जस्ट सुटली आहे। सो स्लो निघाली आहे। बघूया आता किती मिनटात पोहोचते। एस्टिमेटेड टाईम 50 मिनटाचा आहे। सो 50 मिनटात पोहोचेल। जर तुम्हाला काही खायचं असेल
तर मग इथे हे बघा, हे असं ओपन होतं आणि हे इथे असं हे ठेवून तुम्ही खाऊ शकता. सो तिथे आहे ना, तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता आपण नाश्ता करून आलो तर आपण काही ऑर्डर नाही करत आहे, पण तुम्हाला तिथे मिळेल. चलो, हे परत बंद करून ठेवतो. आपल्याला एक छोटी पाण्याची बॉटल पण दिली गेली आहे कॉम्प्लिमेंटरी. सो हे आपल्या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. चार्जिंग पॉईंट आहे इथे आणि टाईप ए, टाईप सी आणि नॉर्मल पण आहे. वॉशरूम सही है. तो स्क्रीनवर तुम्हाला आहे ना, ही आता वेबसाईट आहे त्यांची, सेल टू अलिबाग युअर हॅपीनेस. आता ही जी रेडवाली दिसते ना, ती त्यांची जुनी फेरी आहे. आणि दुसरी जी आहे आता आपण जी आलं ती प्रिन्सेस म्हणून आहे, M2M प्रिन्सेस. तर आता इथे आहे ना, नवीन ऑप्शन दिसतो आहे, मुंबई, मांडवा आणि विजयदुर्ग. सो आपल्याला जर कोकणात जायचं असेल तर विजयदुर्ग सिलेक्ट करायचं आणि मुंबई, म्हणजे आता सपोज मुंबईवरनं आपल्याला विजयदुर्गला जायचं तर तुम्ही इथे सिलेक्ट केलं आणि इथे डेट सिलेक्ट करायची. आता तर विजयदुर्गसाठी चालू नाही आहे, पण तुम्हाला आता सध्या मी दाखवण्यासाठी मांडवाचं दाखवतो. सो मुंबई टू मांडवा आपण डेट सिलेक्ट केली 10. आता इथे आपल्याकडे ऑप्शन असतो अडल्ट किती आहे. सपोज आता 2 अडल्ट आहेत आणि जर लहान मुलं असतील तुमच्यासोबत 3 वर्षाच्या खाली तर त्यांचं इथे मेन्शन करायचं. नसेल तर मग 3 वर्षाच्या वर सगळ्यांसाठी अडल्टच काउंट होतं. पेट असतील तुमच्याकडे तर इथे पेट मेन्शन करायचं. फक्त पेट आहेत ना, ते वर अलाउड नसतात, तुम्हाला खालीच थांबायला लागेल. त्यानंतर मग इथे जर तुमच्याकडे कार असेल, बाईक असेल तर तुम्हाला इथे ते मेन्शन करायचं. आता सपोज एक कार असेल, आपण एक कार घेऊया आणि एक बाईक घेऊया. सो आपण ती व्हेकल ॲड केली, सर्च करायचं. मग 10 तारखेला जे काही फेरीज असतील ना त्या अवेलेबल दिसणार आपल्याला. तर आता ही M2M प्रिन्सेस, म्हणजे आपण ज्या फेरीमध्ये आहोत ती M2M प्रिन्सेस आहे. सो याच्यामध्ये ना 4 कॅटेगरीज आहेत. एक आहे 420वाली, त्यानंतर 470वाली आहे जी सोल्ड आउट दाखवते. ती दुसरी कॅटेगरी जी फर्स्ट मी जी बघितली ना तिथे आहे ना AC रिक्लायनर सीट आहे, फ्री सिटिंग आहे, त्यानंतर डेडिकेटेड कॅफे बार आहे, त्यानंतर मग शेअर चार्जिंग पॉईंट आहे. त्याच्यानंतर जे पहिलं होतं म्हणजे जिकडे जो मोठा एरिया होता ना कॉमन स्पेस, तो AC स्टँडर्ड सीटिंग, म्हणजे त्या ज्या मी तुम्हाला सीटिंग दाखवलेला त्यामध्ये अशा रिक्लायनर नव्हत्या, जशा आपण आता बसलो तशा रिक्लायनर नव्हत्या, त्या नॉर्मल सीटिंग होत्या. आणि एक मोठा कॅफे होता जो आपण पाहिला, तो कॅफे होता. त्याची तिकीट आहे 420. आणि आत्ता आपण ज्या म्हणजे जिथे बसलो आहे तो आहे हा 650वाला. आज मी आलो आहे तेव्हा वीकडे असल्यामुळे थोडीशी स्वस्त पडली मला, 520 वगैरे पडली, पण ती रेग्युलरमध्ये 650 दाखवतं. सो ह्याच्यामध्ये काय AC सीटिंग, रिक्लायनर 140 डिग्री, म्हणजे जे आपण आता मी तुम्हाला दाखवलं की रिक्लायनर आहे 140 डिग्री. आणि इथे एक प्रीमियम कॅटेगरी पण आहे 1500वाली, तर ती म्हणजे थोडेसे VIP वगैरे आपण बोलू शकतो. सो ते आपण नाही बघितलं, ते बाजूला आहे. सो ते आपल्याला काय म्हणजे आपण एवढं काय वर्थ नाही वाटत मला. सो त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला ते 1500 रुपयाला आहे. सो तुम्हाला जर बुक करायचं असेल ना तर आता सपोज मी इथे आता जी बुकिंग करतो ती 650वाली बुक केली, कंटिन्यू केल्यानंतर तुमची गाडी कोणती आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. माझी आहे डॅटसन, सो मी डॅटसन सिलेक्ट केलं. गो प्लस, सो गाडीचे माझे डॅटसन गो प्लसचे होत आहेत 1110 रुपये. जर मला माझी सपोज इनोवा असते, टोयोटा इनोवा, सो टोयोटा इनोवा जर तुम्ही घेऊन येता तर कॉस्टिंग बनते 1810 रुपये. बाईक जी आहे
ती जर तुम्ही घेऊन येताय तर त्याचे फ्लॅट म्हणजे कोणतीही पण बाईक असेल. पण याच्यामध्ये अजून एक आहे की तुम्हाला चार्जिंगवाली बाईक तुम्ही घेऊन नाही येऊ शकत. सो इथे 250 रुपये बाईकचे आहेत चार्जेस. सो हेच आहे. याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि मग जे काय पेमेंट असेल ते तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग तुम्हाला इथे दिसेल सगळ्या डिटेल्स आणि मग तुम्ही UPI कार्ड पेमेंट करून तिकीट बुक करू शकता. तुमच्या मेलवर तिकीट येते. सो ती तिकीट इथे येऊन दाखवायची जसं मी तुम्हाला प्रोसेसमध्ये दाखवलं आणि मग आपण पोचू. म्हणजे मला 8ची फेरी होती ती 9पर्यंत आपण मांडवाला पोचू. आणि अजून एक गोष्ट, आपण जी फेरी आता पकडली आहे म्हणजे जी वेसल बोलतात त्याला, सो ही जी आहे ही एशियातली सर्वात फास्ट वेसल आहे म्हणजे रोरो कॅटेगरीमधली. सो ते एक आहे. माझं काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही डाऊट. बरं, हा जो एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे याच्या अगोदर जी M2M आता सध्या 1 असं दाखवतं आहे. म्हणजे जी M2M1 जी अगोदरची फेरी आहे ना ती फेरीनी जर तेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता ना तेव्हा तुम्हाला ओपन डेक मिळतो. इथे ओपन डेक नाही आहे. तर तुम्हाला जे काय आहे ते असंच बसूनच प्रवास करायचा. तर थोडासा कंटाळवाणा प्रवास होऊ शकतो. पण जर मी आता ज्या सीटवर बसलो आहे तर ती रिक्लायनर आहे तर तुमची नक्कीच एक झोप पूर्ण होऊ शकते. चला आता 8:43 झाले आहेत आणि जवळपास मांडवाला आपण पोचलो आहे. जर तुम्हाला कोकणामध्ये फेरीने जायचं असेल तर त्याचे जे एस्टिमेटेड रेट जे आले ते तुम्हाला सांगतो. सो इकॉनॉमी क्लास मी तुम्हाला विज्युअल्स दाखवतो आहे. या क्लाससाठी आहे ना तुम्हाला 2,500 रुपये पे करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे प्रीमियम क्लास, त्यासाठी तुम्हाला 4,000 रुपये पे करावे लागणार आहेत. बिझनेस क्लास जिथे आता आपण बसलो तो बिझनेस क्लास आहे त्याचे 7,500 रुपये आणि फर्स्ट क्लास जर असेल तर 9,000 रुपये. म्हणजे जे 1,500वाला आहे ते 9,000ला मिळणार आहे. जो फेरीचा टायमिंग आहे तो 5 तास, मला वाटतं 5 ते 6 तास लागतील. एस्टिमेटेड सांगितले 5.5 तासामध्ये विजयदुर्गला पोचेल फेरी. आणि जर तुम्हाला गाडी वगैरे घेऊन जायची असेल तर त्याची जी कॉस्ट आहे ना 4 व्हीलरसाठी ती आहे 6,000 रुपये, बाईकसाठी आहे 1,000 रुपये आणि जर तुम्हाला सायकल वगैरे घेऊन जायची असेल तर त्याचे 600 रुपये असणार आहे. सो बघता बघता मांडवा जेट्टी आली आहे, तुम्हाला आता दाखवतो. निघतोय. सो हा होता बिझनेस क्लास. तुम्हाला सीट्स वगैरे दाखवल्या. जो चार्जिंग पॉईंट आहे तो इथे मध्ये असतो 2 सीटच्या मध्ये. बाकी या साईडला लाईफ जॅकेट्स वगैरेसाठी इथे आहे. हा इथे कॅफे. थँक्यू. सो हा इकॉनॉमी क्लास आहे पूर्ण. बरं, आणि इथे तुम्हाला हा कॉमन बार आणि रेस्टॉरंट टाईप आहे. सही आहे. आणि ह्या सीट ज्या आहेत त्या बेसिक आहेत, रिक्लायनर वगैरे नाही आहेत इथे. ये ऊपर और नीचे सेम ही रेट रहता है क्या? अलग आहे का? चला, शूट करायच्या नादामध्ये मीच राहिलो. सो हा इकॉनॉमी क्लास आहे. इकॉनॉमी क्लासमध्ये 2 सेक्शन आहेत. हा एक आहे आणि याच्या अगोदर जो तुम्हाला मी दाखवला ते 2 सेक्शन्स आहेत. आणि याच्यावर आता जो आहे तो इथे आहे. बघा, या ज्या आहेत त्या थोड्या रिक्लायनर सीट्स आहेत. थोड्या ज्या आपल्या होत्या त्याच्यापेक्षा थोड्या कमी आहेत. सो इथे चार्जिंग पॉईंट वगैरे नाही आहे. कॉमन चार्जिंग पॉईंट तुम्हाला मिळतो. खाली आलो आहे आणि इथे थोडंसं आता हा इश्यू आहे की रिवर्स गाड्या काढायला लागतात. त्यामुळे अगोदर अर्ध्या गाड्या रिवर्स लावलेल्या. जी रेग्युलर M2M आहे ना त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही.
मांडवाला आलात ना तुम्ही, तर तुम्ही जर गाडी घेऊन येत नसाल तर इथे तुम्हाला रिक्षा वगैरे मिळतील, कारण M2Mला अशा कनेक्टिंग बस नसतात. ह्या ज्या बस आहेत या PNP, मालदार आणि अजंता कंपनीच्या इथे बस तुम्हाला मिळतील, पण त्यांच्याच म्हणजे जे गेट ऑफ इंडियावरनं येतात ना त्यांच्यासाठीच असतात. तुम्हाला रिक्षाने किंवा टॅक्सीने इथून जायला लागेल. तुम्ही जर मांडवाला येत आहे ना तर मांडवाला इथे चार्जिंग पॉईंट पण आहे, सो तुम्ही तुमची गाडी वगैरे चार्ज करू शकता. हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला अलिबागला जायचं असेल तर इथे रिक्षा आहेत किंवा मग टमटम टॅक्सीचा ऑप्शन तुम्हाला मिळतो. सो आता आपण जाऊया जरा अपोलो वगैरे ना, त्यांचे टायमिंग चेंज झालेत का बघायचं होतं, रेट आणि टायमिंग ते. सो फेरी कोणती चालू आहे ते पण विचारूया. इथे PNP आहे, मालदार आहे. इथे ना मालदार आणि आता PNPचं ऑफिस चालू आहे. अजंता अजून चालू नाही झाले, पावसाळा आत्ता संपला आहे. सो इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही टायमिंग बघू शकता. रेट जे आहेत ते मालदारचे 200पासून चालू होतात, 200, 250 आणि 285. आणि PNPचे जे आहेत ते 285 AC आहे PNP. सो टायमिंग जे आहेत ते व्हिडिओ पॉज केलात ना तुम्ही तर तुम्हाला टायमिंग पण समजतील. मांडवावरनं आपण निघालो आणि आपण आत्ता आहोत आवासमध्ये. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपण इथे पोचलो. एक प्रॉपर्टी आहे तिथे आपण आहोत. सो त्याचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल. त्या बाकी शॉर्ट्समध्ये पण व्हिडिओ आपण तो अपलोड करतो, शॉर्ट व्हिडिओ आहे, तर याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होईल. सोबतच काही एक्सपिरियन्सबद्दल थोडंसं बोलूया. आता कोकणात जर तुम्हाला जायचं तर ही फेरी बेस्ट असणार आहे. फक्त एकच गोष्ट मला जाणवली की थोडं ओपन डेक वगैरे असता तर थोडा समुद्र अजून जवळ अनुभवता आला असता, कारण पूर्ण पॅक असल्यामुळे काय होतं की थोडा वेळ आपण विंडोमध्ये बघतो, पण नंतर ते सिमिलरच वाटतं. सो मग जर तुमचे तिकीट जर मला वाटतं आपलं जे बिझनेस क्लास होतं तिथे रिक्लायनर होती, किंवा मग त्याच्या अगोदरचा जो क्लास आहे त्याच्यात पण रिक्लायनर आहे. फक्त जो बेसवाली जी प्राईस तिकीट होती ना तर त्याच्यामध्ये नॉर्मल सीट्स होत्या, तर तेवढा कम्फर्टेबल त्यांना नसेल. बाकीच्यांना कम्फर्टेबल असणार आहे. सो तुमची झोप पण होईल मस्त. 1500वाली जी तिकीट होती ती आपण बघितलं नाही की तिथे कसं आहे, पण बिझनेस क्लासवरनं आपल्याला अंदाज आला की त्याच्यापेक्षा तर चांगलंच असेल. बाकी एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर फेरी जी आहे ती खूप स्मूथ चालते. आत्ता तर ही फेरी या रूटवर चालते, पण आता काही दिवसांमध्ये ही फेरी आपल्या कोकणाच्या रूटवर चालणार आहे. सो आता सध्या मला वाटतं ट्रायल रन किंवा मग असंच ती उभी राहण्यापेक्षा त्यांनी त्या दोन्ही फेरी चालवतात. पण जर तुम्हाला अलिबागला यायचं असेल तर मी सजेस्ट करेन M2M1 म्हणजे जी पहिलीवाली फेरी आहे ना त्याच्यानेच या. खूप छान एक्सपिरियन्स आहे. ओपन डेक असल्यामुळे तुम्ही समुद्र पण अनुभवू शकता आणि ती पण एका तासात येते, म्हणजे एवढा काही टायमामध्ये काही फरक नाही पडत. इथे अजून जर सांगायचं झालं तर त्या फेरीमध्ये गाड्या ज्या असतात त्या एका साईडून आपण एंटर करतो आणि दुसऱ्या साईडून बाहेर काढतो, त्याच्यामुळे काही झंझट नसते. पटकन आपण आतमध्ये टाकू शकतो, पटकन बाहेर काढू शकतो. इथे एक थोडंसं मला ते जाणवलं की इथे थोडा टाईम लागतो आहे, कारण गाडी पहिली आतमध्ये आपल्याला चढवायची असते, मग परत ते उलटी फिरवून लावायची असते, मग काढताना पण गर्दी झालेली, बराच वेळ आमचा तिथे पण गेला. सो ते एक थोडंसं डाऊनसाईड वाटली. पण जर आपण कोकणाचा विचार केला 5 तासाचं जे ट्रॅव्हल आहे तर त्यासाठी ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता. जर तुमच्याकडे बऱ्यापैकी बजेट आहे किंवा तुम्हाला हेक्टिक प्रवास नाही करायचा तर तुम्ही ह्या फेरीने नक्कीच जाऊ शकता. आता लोकांना कितपत म्हणजे 4 व्हीलर जर आपण घेऊन जातो तर बेस प्राईस 6000 सांगितली आहे. आता ॲक्च्युअल प्राईस अजून आली नाही आहे, पण बेस प्राईस जी आहे ती 6000 सांगितली आहे. त्याच्यावर आपल्याला पर पर्सन वेगळे चार्जेस द्यायचे आहेत. तर ते जर विचार केला तर मग जर तुमची CNG गाडी आहे किंवा पेट्रोल जरी असेल तरी पण देवगडला जायला आहे ना मला वाटतं एक 10 ते 12 तास लागतात आत्ता सध्या कंडिशनमध्ये. सो त्या मानाने तुम्हाला जर तसं ट्रॅव्हल करायचं तर ते स्वस्त पण पडणार आणि मला वाटतं की 4-5 तासाचा फरक आहे. जर तुम्हाला कॉस्टिंग वाचवायची असेल तर तो ट्रॅव्हल नो डाऊट की चांगला आहे. रस्ता जो आहे मुंबई गोवा हायवे तो आता काहीच ठिकाणी बाकी आहे, बाकी बऱ्यापैकी झालेलं आहे. सो तुमच्यावर आहे तुम्हाला कसं ट्रॅव्हल करायचं आहे ते. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल व्हिडिओ बघून ते मला खाली कमेंटमध्ये सांगा. माझी जी कॉस्टिंग पडली ती मला 2 पर्सन आणि एक बाईक अशी काहीतरी 1350 वगैरे झाले. पण जर एक माणूस येतो आणि बाईक घेऊन येतो आहे तर नक्कीच कम्फर्टेबल ट्रॅव्हल होऊ शकतं जर कोणाला म्हणजे असं पटकन यायचं असेल. आणि मला ह्या साईडला यायचं होतं, मांडवा साईडलाच यायचं होतं, म्हणून मी
हा रूट सिलेक्ट केला. नाहीतर मग बाय रूट म्हणजे बाय रोड जर यायचं असेल तर अलिबाग म्हणजे नागाव साईड किंवा रेवदंडा साईड जायचं असेल तर तो रूटच बाय रोडच बेस्ट पडतो. कारण मांडवावरून परत अलिबाग जायचं 45 मिनिट्स लागतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे जायचं. तोपर्यंत तुम्ही असंही फिरून पोचता. सो हाच होता माझा एक्सपिरियन्स. जर काही असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा. बराच मोठा व्हिडिओ झाला आहे, बराच बोललो आहे. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माझे जे एफर्ट्स आहेत ते आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कोकणातल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे ते पण त्यांना कमेंटमध्ये लिहायला सांगा. चलो बाय.